चला एकंदरीत सगळं बरं झालं म्हणायचं. मोठा पोरगा गाडी चालवतोय आणि आता म्हणत होता स्वतःची गाडी घ्यायची. देऊन टाकू त्याला एक गाडी घेऊन. घर सगळं भरल्यागत झालंय आपलं. बाबा या धाकटं चिरंजीव. मोठे दादा कुठे आहे तुमची? दादा आहे की घरात राय का की? हा पैसे द्या की थोडं. किती? 2-3 हजार दे जरा. जायचं होतं मित्रांबरोबर बाहेर फिरायला. अरे जरा तुझ्या मोठ्या भावाचा गुण घे. हा अरे किती कष्ट करतोय तो. आणि आता तर म्हणत होता पुढल्या महिन्यात गाडी बी घ्यायची स्वतःची. काय बाबा त्यांनी केलं आणि मी केलं सारखंच आहे की. आम्ही काय वेगळे आहेत का? अरे बाबा मस्त राम लक्ष्मणासारखी आहे तुम्ही दोघं. मग त्यात काय तेव्हा एवढं. एक जीवाची आहे. पण थोडंफार तू तरी आता संसाराची जबाबदारी घ्यायला पाहिजे ना. अहो बाबा त्यांनी केलं काय आणि मी केलं काय? एकच आहे की आमचं. आम्ही काय वेगळे आहेत काय? अरे बाबा मस्त खरं आहे. तुम्ही दोघं भाऊ म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी आहे. अरे पण कवर त्यो तरी काम करणार. तू सुद्धा आता काहीतरी कर. करेल बाबा आता हळूहळू थोडं कॉलेजवर इकडं तिकडं चालूच आहे. अरे हळूहळू म्हणता म्हणता कॉलेज संपलं तुझं. आता पुढं काहीतरी करा. हा, करतो काहीतरी. दादा म्हणून तसं करीन काहीतरी. एखादा कोर्स बिर्स लावतो अजून एखादा. नाही तर मग कुठेतरी जॉबला जातो. नाही तर सगळ्यात सोपं सांगू का तुला? दादा गाडीचा धंदा बघतोय ना. तू सरळ आपला शेतीचा धंदा बघ आपला. म्हणजे तू शेती बघ आणि दादा गाडी बघेन. पण आता कामाला लागायचं बघा. काय लागतं हळूहळू करतो डेव्हलपमेंट स्वतःला जरा. हळूहळू नका डेव्हलप करू. ते हळूहळू करता करता तुमचं लग्न बी करून टाकायचं आपल्याला. त्यामुळे झटक्याच डेव्हलप करा, फटक्याच लग्न करून टाका. म्हणजे आम्ही निवांत. लग्नाचं काय नसतं. लग्न 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 बाबा. लग्नाला वैतागलोय मी. लग्न काय लवकर करणार नाही मी. नाही लग्नाच्या आधी सगळीच अशी म्हणतात लग्नाला वैतागलोय मी. लग्न झाल्यानंतर चढ संसाराला लागतात. आम्ही असंच म्हणायचो. ती जाऊ द्या सगळं. तुम्ही पैसे देणार आहे का नाही मला? पैशाचं ना थांब देतो जरा वेळ तुला. जाताना गाडी घे माझी तेव्हा देऊन टाकतो मग. टाका बाबा. प्रत्येक वेळेस तुमचं तसंच आहे माझ्या बाबतीत. अरे तुझ्या बाबतीत नाही बाबा. पण आता कवर तू असा राहणार. हे बघ तुझ्या भावाकडनं शिक काहीतरी. अरे शिकून सवरून आता कामधंद्याला लागला तो. गाड्या बिड्या घेतोय स्वतःच्या. आणि तू बघ उद्या काय सांगायचं लोकांना आपण. तू काय करतोय? काय निवांत गप्पा झाल्या दोघांच्या. बसलो दादा जरा. घ्या आला तुमचा भाऊ. आम्हाला जायचं होतं. बस दादा, बस. म्हणलं तुम्हाला भेटून जावा. चाललं बाई तू? हा जातो ना मग. आता भाडं आलंय मला निघावं लागेल. बरं आपला दमानी गाडी चालवायचा बरं का. हा आणि जरा पोटा पाण्याकडे लक्ष दे. नुसतं काम नको करू. तू काय करतो? वाळून गेलाय पार. वाळून गेलो बाई. अरे बाहेरचं खाऊन खाऊन उलट वाढत चाललोय. सगळं वाळून गेलाय. पहिला किती होता मस्त पप्पा. पण तुझं काय चाललंय? तू करतोय का नाही? काय शेतीकडे तरी लक्ष दे. देतो की दादा. तू दिलं काय आणि मी दिलं काय? एकच आहे. बरं आबा इथं कालचं भाडं आलं होतं. राहू दे तुमच्याकडे. मी घेतले डिझेल टाकले गाडीला. ते ठेवा मग तुमच्याकडे. बरं चालतंय. हे घे तुला लागत होते ना खर्चायला. एवढेच राहू दे. आणि तुला नाही मी घेतलं ठेवल्यात. डिझेल टाकले गाडीत. मला नाही लागत जास्त पैसे. मग देऊ का ठेवून आतमध्ये? हा राहू दे तुमच्याकडे. काय तुम्हाला जर लागत असेल तर खर्च मग. नाही मला काय लागतात. पण आता तू म्हणत होता ना गाडी घ्यायची स्वतःची. मग राहू द्या ना तसं. मग राहू द्या तसं. मी लावतो नियोजन. पुढल्या महिन्यात घेऊन टाकू बरं का. चालतंय. येऊ मग. येऊ का रे? अजून 1000 कमी पडलं. याला घेऊन जा तुझ्या बरोबर. बरं द्या. जाऊ दे. द्या जाऊ का मग? हा चाल. दामानी जा. गाडी व्यवस्थित चालू. घे. दादा म्हणले दिले. तुम्ही देता का मला? जातो मी फिरून येतो. कसं व्हायचं याचं? एक पोरगा असं चंद्रावानी आणि हे गोबाड उंदरावानी. बसा. बरं वाटते नाही देवाच्या दारात शांत. अहो तुम्ही बसलाय देवाच्या दारात. पण मी कावच धरणं आवाज देतोय शोधतोय. अहो विचार आहे डोक्यामध्ये. म्हणलं जरा इथं आल्यावर जरा म्हणलं आपल्या बारक्या पोराचं पण बघावं. बारक्या पोराचंच सांगायला तू तुला. त्या तात्याने आहे ना MIDCत काम बघितलंय त्याला. खरंच काय? हा मला म्हणत होता थोडे दिवस द्या चिटकून. म्हणजे एकदा कसं नोकरीला लागला लोकांना सांगता येते. स्थळ चांगलं होतं माझ्या डोक्यात एक. होतं का? हा आपला संपत नाना आहे ना हां त्याचीच पोरगी.
मला होऊन म्हणला त्यो. पोरग चांगले आपलं, पण थोडं काम धंद्याला नाही त्याच्यामुळे जरा चिंता लागते बघा. आता मी संपत नानाला म्हणलं, त्यो म्हणला शेतीवाडी एवढी चांगली आहे, थोरला पोरगा रांकीला लागलाय, आता धाकटा होईलच म्हणला आपाप तयार. त्यो तर तसंच द्यायला तयारी. मीच म्हणलं आपल्या लोकात सांगायला गोडा वाटावा ना, म्हणून कामाचं बघू. चांगलं झालं बाई, त्याची चिंता लागली होती मला, म्हणून म्हणलं देवाच्या दारात काय आहे. खरंच देवाच्या दारामध्ये प्रश्न सुटला बघा आपला. नाही त्याचं आहे, पण पोरांचं पण कौतुक आहे बरं का. आपला धाकटा एवढा हुल्लडी, पण मोठ्याने कधी अंतर नाही दिलं त्याला. समजूतदार आहे मोठा बी. आत्ता कॉलेजमध्ये पैसे लागत होते त्याला, माझ्याकडे आलता मागायला. मग मोठ्याने भस्कन दिलं ना काढून माझ्या आधीच. नाही, मोठा खरंच समजूतदार आहे, आणि सून पण आपले लय समजूतदार आहे बघा. खरंय, खरंच बारक्याचं एकदा लग्न झालं ना, घर कसं आपलं गोकुळावाणी होईन बघ. तेवढं झालं म्हणजे टेन्शन जायचं नाही. तिच्या पण हाताला हातभार लागेल जरा, हा? म्हणजे आपण मोकळे. आपण मोकळं, हा तेच करायचं. टेम्पोत बसायचं आणि हिंडायचं देवाला आता नुसतं. मग काय करायचं आता, वय झाल्यावर तेवढीच कामं असतात. नातू झाल्यावर मग नातू सांभाळत बसायचे. एक तर हाय मोठ्याला, एक बारक्याला होईल. मग काय बसायचं घरी, जोपर्यंत नाही तोपर्यंत जर घ्यायचं फिरून, देवधर्म करायची. हा, नातवंड सांभाळावं, म्हातारपणात नवऱ्याची सेवा करावं थोडी. हा, कारण की आता हे काय आहेच की, आता पोरं आहेत, मी आहे, सुना आहेत, सगळे तुमची सेवा करतील. अगं सकाळी आहे ना, दाद्याने माझ्याकडे पैसे दिलेत. हा, दरबारी पगार पोरग माझ्याकडे आणून देते. मी म्हणलं अरे तुझी बायको काय म्हणन. हा, नाही, सून समजूतदार आहे, त्याला माहिती आहे. त्याच पैसे साठून साठून आहे का आता गाडी घेणार आहे मी त्याच्यासाठीच. कवर दुसऱ्याच्या गाडीवर जायचं ड्रायव्हर म्हणून. नाही, बरोबर, चांगलं होईल. आता स्वतःची गाडी झाली ना, मग त्या बारक्याला बी एक गाडी घेऊन देऊ. आणि काय पोरग आता जाणतं झाले, 2 काय 4 गाड्या सांभाळील तो. नाही, सांभाळत हुशार आहेत पोरं आपले. हा, तेच म्हणलं काय चाललंय काय नाही त्याचं बघावं. आणि फोन माझ्यासाठी घेतला नवा. चांगलं आहे बाई फोन. कधी घेतलं हो? अगं घेतला परवाच. दाद्याच बोंबलत होता मला लई. अगं ते जुन्या डाबड्याला रेंजच नव्हती. मला सांगितलं बी नाही, दाखवलं बी नाही मला. हा, तर तुला काय दाखवून करायचंय, तू शिकली पहिली नापास आणि तुला त्यातलं काय कळायचंय. मला चित्र बघून कळतंय त्यातलं, आणि तुला सांगायचं वय. अरे बघू, अरे का नाही. अहो हे वाजले बघा बरं, कुणाचं आहे? हॅलो. हॅलो, हा कोण रक्षे बोलताय का? हा बोलतोय. कोण बोलतोय? अहो मी आपलं हायवरून बोलतोय. प्रशांत रक्षे कोण आहे? पोरगाच माझा थोरला. अहो त्यांचा लय मोठा अपघात झालाय आणि ते एक्सपायर झाले तो. तुम्ही या इकडे चौकाण्याची आली. कुणाची नजर लागली हो, माझी सोन्यासारखी सुनबाई. आता जाऊ दे गप आता. आपल्या पोराच्या नशिबातच ते होत. काय करणार त्याला. अगं काय झालं होतं त्याच, आयुष्य पडलं आपल्याला द्यायचं होतं ना देवाने. अगं थोडं तरी आवर, पोरीकडे बघ. कशी आवरू, माझ्या पोटचा गोळा गेलाय, मी कशी आवरू. प्रजा, सोन्यासारखा संसार चालू झाला होता माझ्या लेकराचा. बरं अगं उठ तरी. चल तिकडे जायला लागेल आपल्याला. चल उठ, उठ लवकर. चल सुनबाई, चल. अहो अहो अहो, काय झाले तुम्हाला? 2 दिवस झालं बघते, ना जेवण करताय ना नीट झोपताय. काय विचार करताय तुम्ही? काय विचार करणार आहे आता. घरातलं करतं सवरतं पोरग गेलंय आपल्या. म्हातारपणात बापाचा तोच आधार होता. एक एक शब्द कानावर येतो बघ सारखा त्याचा.
मला बिल्ले आठवण येते हो त्याची. पण मी काढ जाऊन दगड ठेवून बसते हो. मी जर असे हात बोलून हाताशी होऊन बसले ना तर सुनबाईला कसं धीरते हो मी. त्याच्यामुळे मला मन भरून रडता पण येत नाही हो. तेच विचार करत होतो मी. तुला एक खरं सांगू का, किती दुःख जरी असलं ना तरी आता सावरतो आणि रडायचं थांबव. अगं त्या पोरीच्या तोंडाकडे बघवा ना आपल्याला. काय करायचं तिने, कोणाच्या तोंडाकडे बघून जागायचं. तोच विचार करते हो मी. आपलं तर काय आयुष्य अर्ध गेलं, तर त्या लेकराचं अख्खं आयुष्य तिच्या डोळ्यासमोर पडले हो. कसं आयुष्य जगणार ती. आणि या समाजामध्ये एकटीला राहू देत नाही हो हा समाज. आता अनिकेतलं जबाबदारी स्वीकारायला लागणार आहे सगळे. आला तो आहे आता काय होईल रडून का रडू? काही नाही रे, दादाची आठवण आली. काय नाही पोरा, आठवण सगळ्यांनाच येते ना दादाची. म्हणूनच तुला 2 शब्द सांगणार होतो मी. हे बघ, आपल्या घरचा आधार म्हणजे तुझा दादा नाही आता. आपल्या घरात एक विधवा वहिनी आहे, थकलेला आईबाप आहेत, घरची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. आत्तापर्यंत तुझी जी हुल्लडबाजी चालू होती, पोरकटपणा चालू होता, मोठा भाऊ सांभाळून घ्यायचा. दादा होता म्हणून माझं सगळं चाललं होतं. त्यांनी कधीच मला असं जाणू दिलं नव्हतं. आता तुझ्यावर जबाबदारी आहे, तेव्हा तुझं सगळे थांबव आणि आपल्या घरचा बार उचल बघ. चांगलं कामधंद्याचं बघ काहीतरी. हो बाबा. आपली शेती तुला सांभाळायची, कामधंदा करायचा आहे. हां, कुणी आता नावं नाही ठेवली पाहिजे बघ आपल्याला. तुझ्या मोठ्या भावागत नाव काढ बघ. की बाबा कॉलेजला जाऊन येतो. ये जाऊ. येते मी. किती वेळ झालाय, कधी येतो काय माहिती. दररोजच त्याची वाट बघत बसते बाई मी. कधीतरी माझी वाट बघत बस राव. आज लय लवकर आलीस. हां, भेटायचं होतं म्हणून लवकर येऊन थांबले. पण तुझं काय, तू नेहमीच लेट येतो. तुला काहीच नाही पडलेलं आहे माझं. अरे तुला माहिती ना कसं झालंय घरी. एकतर दादा गेलाय त्यामुळं सगळं बघायला लागतं. हां, समजू शकते मी तुला. ठीक आहे, इट्स ओके. नाही आलास ते लवकर. बाकी कसं व्यवस्थित चालू आहे ना आता? हो व्यवस्थित चालू आहे, पण सगळे घरचे जाम टेन्शनमध्ये येतं. सगळी जबाबदारी तुझ्यावर आली असेल ना? सकाळीच बाबा म्हणत होते काय हुल्लडपणा बंद कर आणि जबाबदारी घे आता. बरोबर आहे त्यांचं. आता कॉलेज पण संपलंय, तरी तू कॉलेजचे कारण सांगून मला भेटायला येतो. आता नको असं करायला आपण. म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की आपण थोडंसं हे होऊ, आपलं चालूच राहील, पण थोडी घरची जबाबदारी पण तू घे. खूप वाईट झालं ना तुझ्या भावाचं. आणि आमच्या घरात आधारच तुटलाय. तेच तर. वहिनी खूप आता एकट्या असतील ना? वहिनी तर लई टेन्शन घेतलं. खात नाही पित नाही. अनिकेत, आपण कधी लग्न करायचं रे? करू ना. आता हे असं एक तास झालंय दादाचं, आणि घरी सांगणं पण योग्य नाही आता लगेच. करू पण आपण. हां, बरोबर आहे तुझं. आता नकोच सांगायला घरी, कारण की परिस्थिती आता खूप वाईट आहे नाही का. थोडंसं चांगली होऊन दे परिस्थिती, मग आपण दोघंही सांगू. मी पण माझ्या घरी सांगन आणि तू पण तुझ्या घरी सांग. माझ्या घरचे तर काही नाही बोलणार नाही, कारण की त्यांना माहिती आहे तुझा स्वभाव कसा आहे कसा आहे. मला थोडा टाईम दे, नक्की सांगतो घरी. थोडा काय, आयुष्यभर तुझ्यासाठी थांबायला तयार आहे मी. आणि तू काय म्हणतो थोडा टाईम दे? हास ना तू. किती दिवस झाले तुला हसताना पाहिलं पण नाही आहे मी. बरं, चल मी जाते. घरी खूप कामं पडलेत. परत मम्मी म्हणेल
तर कुठे गेली बाई ही पोरगी. मी पण जातो थोडंसं काहीतरी कामधंद्याचं बघतो. जा तू आणि काळजी घे, घरच्यांची पण घे आणि तुझी पण घे. तू पण घे. काय ग पुरी नाही बाबा, येते रानात जाऊन. राहण्यात चालली होय. जमते ना कामं तुला? हा, आता घरात बसून बसून बी वैताग यायला लागला. मग म्हणलं थोडं रानातलंच बघा थोडंसं. चालते. आत्या कुठे गेले काय नाही? हात हे बघ आले. पोरगी म्हणते रानात जायचे कामाला. मीच म्हणलं तिला जरा रानात गेले म्हण, घरात बसून नुसतं विचार करत असते. हो म्हणलं रानात जरा तिचं मन तरी लागन, कामामध्ये काही यायचं नाही डोक्यात. किती दिवस तेच तेच तेच. जाती येतं जपून कामं कर पण. हा आणले आतल्या ह्याच्यात जाऊ नको, इथं रोडला जे रान आहे ना आपलं तिथंच हे कर. हा नाहीतरी आपल्याच रानात चालली. आपल्याच रानात चालली, पण ती गेली नाही ना हो कधी. हा चालते. बरं आहे बघ, तिचं बी मन रमन कुठं ना कुठं. काय करणार, विचार करत असते सारखंच. मीच म्हणलं जा. पण पोरगीच दट म्हणायला लागन बघ. कसं काय ना हळूहळू सावरायला लागली. हां तू बी आधार देत जा तिला. चालते, जातो मी आलो राहणार. अगं ऐक ना, काय ते अनिकेत पण म्हणत होता, तुला काय बोलला का तो? नाही, मला नाही काही बोलला. कशाबद्दल? अगं त्याच्याबरोबरची जी पोरगी आहे ती त्याला आवडती, तिच्याबरोबर लग्न करायचं म्हणतोय. तशी काय अडचण नाही आहे, पोरगी चांगली आहे. बघू, आज आल्यावर त्याच्याशी व्यवस्थित बोलून घेऊ. चालतं. उरक कामं तुझी. चंदू, बोला की. मी काय म्हणतोय, ते ड्रायव्हर परश्या हां गेला वाटतोय. हां, गेला की. किती दिवस झालं? महिना झाला ना आता. महिना झाला. हां, आपलं जमन का? बघावं लागेल. बोलून. हा ना, ती कसं आहे, लय दिवसापासून डाव टाकीन म्हणलं, पण भेट ना तावडी ते नाही. बघा जागा टाकून. हा, तो तिची काय आली का रे? हां, हे काय आली. हो शपथ, जाऊ पण विचारू. जायचं पण तू माझ्या माघारा आहे ना, मी आहे. नाही तर मग मला गोत्यात आणायचं नाही नाही, आहे की मी. चल चल बरं बघू. चल चल, माझ्या करून टाकू. सकाळ काँग्रेसच जास्त झाले. टाकापाशी नाही, झाडापाशी. हां, इथं. चल बरं. काय खुशी, हा बोला ना. काय करते? काय नाही, गवत काढते. बोल की. काय काम होतं? नवरा मेला ना तुझा? आता कशाला विचारून मोकाल, दुसऱ्याच्या जखमी मीठ चोळत आहे. कवर आता असंच जगणार आहे. हां, मला हेच म्हणायचं आहे ना. एक काम कर, मी सांगतो ते ऐकशील का? काय म्हणेन ते देणार. म्हणजे? समजत नाही तुला? हुशार नाही का तू? मी काय म्हणतोय ऐक ना, मला काय म्हणायचं आहे. काय म्हणायचं तुम्हाला? समजत नाही का तुला? हां, आता सगळं समजते, पण तुम्हाला काय म्हणायचं? अरे मी काय म्हणतोय, जेव्हा ते होतं का डायव्हरीला जायचं तेव्हा पाहिलं तुला, तेव्हाच मला तुला आवडायची. तेव्हा बोलणं झालं नाही. आता उलट आपल्यामधला काटा गेलाय. हां, तर मला काय वाटतंय, आपण लय सुखाट होईन म्हणेन ती. काय तुम्हाला तुमच्या जिबीला हाडफीड आहे का नाही? अरे हाडाचं काय? अहो, माझा नवरा गेल्याला महिनाच झालाय आणि तुम्ही मला असं विचारताय. अरे पण प्रेम आहे रे माझं तुझ्यावर, समजून की मला तू. हां, ते प्रेम प्रेम घाला तुमचं चुलीत. अजिबात परत इकडे येऊ नका. तू नाही तशी नाही ऐकणार. हेलाय ना तू. गेली आता पळून. तुझ्यामुळे झालंय सगळं, माहिती का? चल येड्या आवला तिच्या सगळं. चल, मोकरा डोक्याला तापायचा येऊ. काय पे नाही, गालाच पोडा 12 आणा. चल.
बाबा राम राम. राम माझी नमस्ते. अनिकेत तुम्हाला कल्पना दिलीच असं अगोदर. हा बोलला होता मला तू. काय होतं मग आता बसणं बोलणं परत कोणतरी पाहायचं मग ते वेगळ्या चर्चा होण्यापेक्षा म्हणलं मग आता आहे दोघांची इच्छा तर बसून घेऊच निर्णय. नाही पण पोरांनी तसं चांगलं केलं, डायरेक्ट आपल्याला येऊन बोलली ती. हो ना ते बी लेकरांनी सांगितलं की असं असं आहे म्हणलं ठीक आहे. मला आहे ना पण काय असतं एकदा त्या मुलाच्या वडिलांशी बोलणं किंवा तुम्ही मुलीच्या वडिलांशी बोलणं मग बसून निर्णय घेतला की सोयीचं राहतं भविष्याच्या दृष्टीनं. आणि मी बी म्हणलं पोरांची मनं नको मोडायला. आता ओळखतात एकमेकाला. नाही चांगलंच आहे उलट. आणि काय पाहुणं आमची काय द्यायची घ्यायची काही अपेक्षा नाही बघा. यांची एकमेकांची पसंती झाली तीच मोठी गोष्ट. आणि संसाराला देणं घेणं पुरतं आहे का? नाही ना माणसं एकमेकाला समजून घेणारे असले की ते खरे सोयरे संबंधी नातं नाही मग काय त्याच्यात. आणि खरंच बाबा माझं खरंच खूप प्रेम आहे ह्याच्यावरती. आमचं एकमेकांवर लय प्रेम आहे. फक्त एक सांगायचं होतं तुम्हाला. याचा थोरला भाऊ म्हणजे आमचा थोरला पोरगा आहे त्याचं कळलंच असेल तुम्हाला. हो हो समजलं. तर वाईट झालं तर त्याला काय त्यांनी ते पुढं काय करणार परमेश्वराची इच्छा. त्यामुळं आम्हाला लय वाजत गाजत काय करून घेता यायचं नाही लग्न. तुम्ही माणसांच्या अगदी अगदी साध्या पद्धतीनं पण ते थोडंसं विधी मार्ग झाले पाहिजे भविष्यात नको अडचण. विधी मार्ग तर करूच आपण त्याबद्दल काय नाही. पण आपलं जरा वाजत गाजत करण्यापेक्षा आपले 4 पाहुणे जवळचे बोलावले. तुमचे धापास आमचे धापास. मी समजू शकते बाबा आत्ताची परिस्थिती काय आहे. त्याच्यामुळे आपण गाजावाजात नको लग्न करायला, साधं सिंपल लावून टाकू. असं म्हणजे पुरं त्यांना बी वाटतं ना. नाही कसं आहे शेवटी तुमची हौस असती पण आमचा नाही इलाज आहे. अशा वेळी काहीतरी सोंग ढोंग. हे पाहुणं मी सांगितलं होतं ना अनिकेतचं तुला. सकाळी सांगितलं. हां हे मुलीचे वडील आहेत. म्हणले बोलून घेऊ आपण काय असेल ते. आपल्या घरातलं सांगितलं का? सगळं सांगितले. त्यांना म्हणलं आपलं साधेपणाने लग्न करून घेऊ. आमची काय द्यायची घ्यायची काही इच्छा नाही. तुम्हाला जमन ते द्या, नाही दिलं तरी चालेल. आहे ना मुलगी पसंत असते तुम्हाला म्हणजे मग आपल्याला पुढच्या गोष्टीला. नाही मुलगी पसंत आहे आम्हाला. त्याला पसंत आहे म्हणल्यावर आमची काहीच हरकत नाही. शेवटी कसं आता पोरांच्याच आवडीनिवडीवर असतं सगळं. त्यांच्याच हातात आहे सगळं. काय होतं तुमचा एकदा होकार भेटला ना की मग आपल्याला थोडंसं पुढच्या गोष्टीवर चर्चा मग थोडंसं एखादा व्यवस्थित तारीख वगैरे पाहून एखाद्या ब्राह्मणाला सांगून मग करू. मी काय म्हणते बोला त्यांना मान्य आहे सगळं ना. ठीक आहे चालते मग. अगं मग आता एक काम कर. पाहुणं पहिल्यांदा आलेत त्यांच्यासाठी आता चहा पाणी स्वयंपाकाचं बघ तेवढं. काहीतरी कर ना जेवायचं. कशाला अहो जा की जेवण. चहा घेतला नाही काय झालं? अगं झालंय काय? सांग ना काय काय झालंय? अगं काय झालं? अगं खुशी अहो ती पाटलाचा पोरगा मला लेमण्यात घेऊन गेला. त्याने माझी जेडी खाल्ली. शांत 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 खुशी. मुर्दा बसवला त्या पाटलाच्या पोराचा. शांत तुम्ही जायचे ना रानात कामाला एकटीला कशाला. आज पहिल्यांदाच तिला रानात पाठवलं. घरात एकटी बसत होती विचार करत होती सारखा. म्हणलं जरा रानात गेल्यावर तेवढंच कामात म्हणजे डोक्यात विचार येणार नाही काही. हो जरा पोरीला मोकळ्या मनाने काम करून द्यावं म्हणलं तर हे लांडगा आलंच मध्ये बघा. बाबा मी जाऊ काय त्याच्याकडे बघू काय जरा थांब. तिथे अजून कोण कोणी एकटाच होता का अजून कोण तर अजून सोबत कुणीतरी होत त्याच्या होतं. कुठं हुजत घालायला काय 4 माणसाला समजून सांगून पळावं त्याच्याकडे. त्याची हिंमत कशी झाली अशी? काय होतं की असा प्रकार झाला ना की सारं ते लोकांच्या नजरा आहे ना त्या कावल्यासारख्या ते लेकरांवर. तुम्हीच सांगा पाहुणं काय करायचं आता बरं. हा पोरगी तरुण आहे अजून घरात तर ठेवण्यासारखी नाहीये. बाहेर निघलं तर या अशी माणसं भेटतात. ते काय करावं आमचं डोकं चालणं झालंय बघा. काय होतं अशा अवस्थेत जास्त दिवस किती दिवस लक्ष ठेवणार तुम्ही तरी. मला वाटतं
त्या लेकराचं आहे ना, तुम्ही एखादं चांगलं स्थळ पाहून समोरच्या माणसाला समजून सांगून थोडंसं लग्नाचा निर्णय घेतला तर उत्तम राहील तिच्यासाठी आणि तुमच्यासाठी पण. बरोबर बोलताय दादा तुम्ही. किती दिवस आम्ही तिला सांभाळणार हो. शेवटी आम्ही म्हातारे होणार. तिच्याकडे लक्ष देणारं कोणीतरी खंबीर साथ पाहिजे. काय म्हणायचं तुम्हाला? पण पाहुणं मन एका बाजूला बिचाकतं बी. ही एकतर ही विधवा, त्यात भेटणारं माणूस कसं भेटतंय? चांगला आहे, वाईट आहे, पेताड खाताड आहे. काय आहे पाहुणं, या पोरीवर आम्ही लय जीव लावलाय. अहो ही सून म्हणून आमच्या घरात आली, पण आता ती सून नाही, लेकच आहे बघा आमची. आणि उद्या तिचं काय बरं वाईट झालं तर आम्हाला देव नाही माफ करायचं. म्हणून काय करावं तेच कळा ना आम्हाला आता. तुम्ही म्हणताय ते बी बरोबर आहे हो. पण आज हिच्या संग घडलं, उद्या का घडणार नाही? त्याच्यासाठी आपल्याला निर्णय घ्यावाच लागेल. कोण ना कोणतरी शोधून तिचं लग्न करून द्यावं लागेल. आता ती सून नाही, लेक आहे ना आपली. मग आपल्या लेकीवर असा प्रसंग आला असता तर आपण विचार केलाच असता ना. आता सगळं खरं आहे तुझं, मला बी तुझं बोलणं पटतंय. पण आता मुलगा कुठून शोधायचा? आणि तुला तर माहिती आहे ना, घाईघाईनी कोण चांगला माणूस याच्यासाठी तयार होणार आहे का? बरं, पोरगा पण आपल्या विश्वासातला पाहिजे. मला तर आता काय कळावं तेच कळाना झाले बघ. काय करावं पाहू ना आता. लईच प्रेम करताय तुम्ही तिच्यावर. तुम्हाला एवढी का नाचणं बी साहजिक आहे. मला वाईट वाटणार नसेल तर मी एक बोलू शकतो का? तिचं लग्न मग तुमच्या मुलाशी. ओ बाबा, काय बोलताय तुम्ही? हे माझं प्रेम आहे त्याच्यावरती, आणि तुम्ही ह्यांचं लग्न ह्यांच्यासोबत लावून देताय? अहो ते कसं शक्य आहे पाहुणं? हा हे काय बोलताय बाबा? नाही सॉरी, आपलं मलाच नाही समजलं. आता तुमचं एवढं सगळं प्रेम आणि ते पाहून मग माझ्याकडून ते चुकून बोललो मी. नाही, तुम्ही काय चुकीचा सल्ला दिला नाही पाहुणं. तुम्ही बोलला ते बरोबरच आहे. बाबा तुमच्या जागी कुणीही असतं तर त्याच्या मनात तोच विचार आला असता. पण आता ह्यांचं एकमेकांवर प्रेम आहे, त्यामुळे मी नाही ना काय बोलू शकत त्यांना. लहानपणापासून प्रेम करते मी त्याच्यावरती बाबा. लहानपणापासून प्रेम करते हो मी त्याच्यावरती. आणि तुम्ही म्हणतात सोडून दे. हा, लग्नाचे स्वप्न पाहिलेत मी त्याच्याबरोबर. असं कसं बोलू शकता हो तुम्ही? पप्पा, आता ते त्या लेकरावर मला बी क्यू आले म्हणून माझ्या तोंडात तुमचा शब्द गेला. आता अनिकेत, तू खरंच लग्न करणार आहे का रे? तू माझा विचार करणार आहे थोडासा? ऐक ना मानसी बाबा, तू सुंदर आहे, शिकलेली आहे, तुला कोणी बी पोरग देईल बघ. पण आमची सून गरीब आहे गले. दुसरं घर कसं भेटल, नवरा कसं भेटल, सासू सासरे कसं भेटतील नाही सांगता येत. हे सगळ्या गोष्टी खरंच तुमच्या, पण प्रेमाचं काय? मला सगळं व्यवस्थित भेटल, पण प्रेम मी ह्याच्यावरच केलंय ना. दुसरं कसं करू शकते मी? हे बघा निकेत, झालेली गोष्ट ही अचानक झाली, त्यात चूक कुणाचीच नाही. पण घरातला कर्ता पुरुष म्हणून माझी पण हीच इच्छा आहे बघ. बाकी सगळं तुझ्या हातात आहे. तुला जे योग्य वाटेल ना तो निर्णय घे, माझं काहीच म्हणणं नाही. आणि अनिकेत, तुझ्या निर्णयाने आपली घरची लक्ष्मी आपल्या घरातच राहील. बाबा, तुम्ही घेतलेला निर्णय मला मान्य असेल. मी तुमच्या शब्दापुढे नाही, मी तयार आहे वहिनीसोबत लग्न करायला. माफ करू मला. ठीक आहे ना? खरंच अनिकेत, माफ कर मला. काही आता तू प्रेम केलंस, पण तुझ्यापेक्षा जास्त अडचणीत आणि दुःखात केली.
श्रीनं स्त्रीचं दुःख जाणलं पाहिजे बा. बरोबर आहे. खरं तर मला ह्या गोष्टीचा आनंद होतोय की अनिकेतवर मी प्रेम केलं. खरंच खूप चांगला निर्णय घेतला तू वहिनींसोबत लग्न करायचा. कारण की मी बघते जेव्हापासून दादा गेले तेव्हापासून ह्यांच्यावर खूप वाईट नजरा आहेत आणि मग त्या वाईट नजरा आता पडणार नाहीत जर तू त्यांच्याशी लग्न केलं तर. आणि आपलं काय रे, आपण ह्या जन्मात नाही एकत्र आलो तर पुढच्या जन्मात येऊ. नाही ग बा, चांगलं स्थळ पाहतो तुझ्यासाठी. खुशी, तू तर सगळं ऐकलंय. तुझा निर्णय आम्ही विचारलाच नाही. तुझं काय मत आहे बाळा यावर? मी तुम्हाला आई आणि बाबाला बाबा मानले. तुम्ही जो निर्णय घेतात तो मला मान्य. पाहुणं अहो नकळत कवाय ना, पण तुमच्या तोंडातून देव बोलला बघा. जे झालं ते चांगलं झालं. आमच्या सुनेचं बी घर उजळून निघाल बघा आता. ईश्वराची इच्छा हो. काय आता ह्या गाठी म्हणतात ना, परमेश्वराच्या घरी लिहिलेलं असतात. पण खरंच तुमचं मन पण लय मोठं आहे आणि पोरीचे संस्कार बी लय चांगले आहेत बघा. असे प्रसंग कधीच कुणावर नाही यावं. पण ते आता तुमच्या लेकरावर आलेत, मग आता त्याच्यातून मार्ग बी तुम्हीच काढला पाहिजे. आणि आमचं सारख्याचं काम आहे तुम्हाला सहकार्य करणं. पण एक विनंती होती बघा तुम्हाला, या पोरीचं नवं आयुष्य तुमच्यामुळे चालू झाले. हिचं कन्यादान बी तुमच्याच हाताने होऊ द्या आता. चालते का? आतापर्यंत एक लेकरू होतो, मला 2. काय अडचण नाही. माफ कर मला. माफी नको मागू तू आता. तू फक्त आता आनंदात राहा. बरं चला पाहुणं, चांगला दिवस दाखवला तुम्ही. चला चहा घेऊ आपण सगळे. या चला.